नागपूर ते पात्रादेवी होणारा शक्तिपीठ महामार्गाला मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र विरोध होताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे सचिव विनायक राऊत आपल्यासोबत आहेत। साहेब, शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे शक्तिपीठ महामार्गासंदर्भात? तसं पाहिलं तर शक्तिपीठ महामार्गाला नागपूरपासून ते पात्रादेवीपर्यंतच्या प्रत्येक गावामधून आता खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे। कारण रस्ते 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 आणि केवळ आणि केवळ रस्त्यांसाठी कोकणातली भूमी संपादन करणं किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तेवढाच विरोध केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून रस्ते किंवा मोठे महामार्ग धनदांडग्यांसाठी बनवणं यासाठी जो विरोध आहे तो विरोध योग्य आहे। आणि आम्ही सुद्धा शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्या शेतकऱ्यांच्या मताशी सहमत आहोतच। आपले दीपक केसरकर असं म्हणत आहेत की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विकास आहे तो थांबवून ठेवा, दुसरं काही करू नका, की समृद्धी आपल्या महामार्गातून समृद्धी येणार आहे, त्यामुळे इतर जे शेतकरी आहेत किंवा इथले व्यावसायिक आहेत त्यांनी भुके मरायचं का, असं देखील म्हणतात। केसरकरांचं म्हणणं त्यांच्या स्वतःसाठी योग्य आहे, कारण ज्या भागातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्याच्या आजूबाजूच्या म्हणजे आंबोली वगैरे असेल किंवा इतर जे गाव असतील त्याच्या आजूबाजूला कोणाकोणाची जमीन आहे ती एकदा केसरकरांच्या उपस्थितीत जाहीर करावी लागेलच। पण त्या केसरकरांना अजून एक मला विचारायचं आहे, ज्या वेळेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून व्हावा अशी तिथल्या व्यापाऱ्यांची मागणी होती, त्यावेळेला तो महामार्ग शहराच्या बाहेरून का तुम्ही नेलात? आत्तासुद्धा सावंतवाडीतलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 15 वर्ष झाली तुम्ही सडवून टाकलेलं आहात, ते का नाही सुरू होऊ शकलं किंवा त्याचं भूमिपूजन का नाही होऊ शकलं? त्यामुळे स्वतः विकासाच्या विकास हा बुडाखाली झाकून ठेवायचा आणि वरती बसून राहायचा आणि लोकांना शहाणपण शिकवायचं, हा धंदा केसरकरांनी आता सोडून द्यावा। या संदर्भात या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात नारायण राणे यांनी सावध भूमिका घेतली की जर ॲडजस्टमेंट करून जर रस्ता होत असेल तर ठीक आहे, पण लोकांचे संसार उद्ध्वस्त करून आम्हाला रस्ता करायचा नाही। आता असं म्हणतात की भारतीय जनता पक्षाचे प्रभारी अध्यक्ष तत्कालीन पालकमंत्री यांचासुद्धा तिथे गाव आहे, त्यांचा आजोळ आहे, खूप मोठी जमीन घेतलेली आहे, केसरकरांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या आहेत अशी वदंत आहे। आणि त्या भागातूनच शक्तिपीठ नेण्याचा उद्देश जो आहे तो चुकीचा आहे। त्यामुळे आत्ता समृद्धी महामार्ग जो आहे कोस्टल रोड जो आहे कोकणातला त्याची अद्यापही सुरुवात झालेली नाही। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही अपुरा अवस्थेत राहिलेला आहे। सिंधुदुर्गचा एअरपोर्ट जवळजवळ बंद झाल्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी किंवा पर्यटकांना उपयुक्त असणारा कोस्टल रोड तातडीने करण्याऐवजी नको तो शक्तिपीठ मार्गी लावण्याचं नेमकं उद्देश हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी किंवा शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थकांनी जाहीर करावा। काल एक आपल्या अजित पवार गटाचा एक गौरवशाली महाराष्ट्राचा असा महोत्सव कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती नव्हती। नारायण राणे त्या कार्यक्रमाला उपस्थित, पण नारायण राणे अशी टीका केली आहे की जर मनापासून उपस्थित राहण्याची इच्छा नव्हती म्हणून उद्धव ठाकरेंना परदेशातून तिकीट मिळाली नाही रिटर्नच्या समोर। नारायण राणेंच्या बकवास अशा त्या बरळण्याकडे आम्ही फार आता लक्ष देत नाही, गांभीर्याने घेतच नाही आहेत। आणि त्यामुळे नशीब तुम्हाला तिथे जो सत्कार ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करण्याच्या ऐवजी राजकीय कुरघोडी करणारे हे दुविचार ज्यांच्या कुचक्या डोक्यातून येतात त्याच्यापैकी एक नारायण राणे। दीपक केसरकर राजकीय संन्यास घेणार आहेत, पुढच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणार नाही, माझी इच्छा नाही असं देखील म्हणाले। ही तिसरी निवडणूक आहे त्यांची राजकीय संन्यास घेण्याची। मागच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा एक 2 वर्षापूर्वी आणि साधारण 3 वर्षापूर्वी असं त्याने जाहीर केलं होतं, मी यापुढे राजकारणामध्ये राहणार नाही, अगदी राजकीय संन्यास घेईन असं जाहीर केलं होतं। आणि आयत्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला लोकांचा आग्रह म्हणून मी उभा राहतोय असं सांगण्याची यापूर्वीचे 2 आणि ही तिसरी वेळ आहे। नक्कीच। कॅमेरामन समित गजनेसह अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।